जय शिवराय मित्रांनो, राज्यातील नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, राज्यात नियमितपणे आपल्या पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना ही योजना राबवली जाते, ज्याच्यामध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून नियमितपणे पीक कर्ज भरणारे केसीसी धारक शेतकरी यांना 4% व्याज सवलत दिली जाते। तर राज्य शासनाच्या माध्यमातून 3 लाख रुपयापर्यंतची नियमितपणे कर्जाची परतफेड करणारे शेतकरी या शेतकऱ्यांना 3% व्याज सवलत दिली जाते। अर्थात आपण जर पाहिलं तर दोन्ही योजनांच्या अंतर्गत शेतकऱ्यांना 3 लाख रुपयापर्यंतची बिनव्याजी कर्ज देण्याची तरतूद या योजनेच्या अंतर्गत आहे। बरेच सारे शेतकरी केसीसी धारक शेतकरी नाहीत, त्यांना राज्य शासनाच्या पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जातो। मात्र ही योजनेचा लाभ दिला जात असताना बँकेच्या माध्यमातून या नियमित कर्जदारांची माहिती गोळा केली जाते। बँकांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचे प्रस्ताव दिले जातात आणि एकंदरीत त्या बँकेच्या माध्यमातून केलेल्या मागणीनुसारच या शेतकऱ्यांची व्याज सवलतीची रक्कम ही या बँकेच्या खात्यामध्ये जमा केली जाते। बहुतांश वेळा शेतकऱ्यांकडून पूर्णपणे व्याज घेतलं जातं, त्या शेतकऱ्यांना या व्याजाची रक्कम मिळत नाही आणि राज्यामधून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होतात की पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेअंतर्गत कुठल्याही शेतकऱ्याला लाभ मिळत नाही। प्रत्येक वर्षी 100 कोटी 200 कोटी रुपयाची तरतूद या योजनेसाठी केली जाते, परंतु अर्थार्थी या शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होत नाही। बँकाच्या माध्यमातून या योजनेचा लाभ घेतला जातो। मित्रांनो, याचबरोबर केंद्र शासनाच्या माध्यमातून 2018 पासूनच प्रत्येक राबवली जाणारी योजना ही डीबीटीच्या माध्यमातून राबवण्यासाठी सूचना देण्यात आलेल्या आहेत। दिली जाणारे अनुदान असतील, पीक विमा असेल किंवा इतरही बाबी असतील, आपण पाहिलेले आत्ताच गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह अनुदान योजना ही सुद्धा डीबीटीच्या माध्यमातून राबवायला सुरुवात केलेली आहे आणि अशाच प्रकारे आता ही पंजाबराव देशमुख कृषी व्याज सवलत योजना देखील डीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे। सहकार विभागाच्या माध्यमातून याच्या संदर्भातील प्रस्ताव पाठवण्यात आलेले आहे, त्याची तयारी सुरू झालेली आहे आणि येत्या हंगामापासून शेतकऱ्यांना दिली जाणारी ही व्याज सवलत डायरेक्टली डीबीटीच्या माध्यमातून दिली जाणार आहे। अर्थात प्रत्यक्षात नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाच या व्याज सवलत योजनेचा लाभ मिळणार आहे। शेतकरी मोठ्या प्रमाणात आपली पीक कर्ज नियमितपणे परतफेड करतात, परंतु त्यांना अशा प्रकारे योजनेचा लाभ न मिळण्यामुळे त्यांच्यावरती मोठा अन्याय होत होता आणि अशा शेतकऱ्यांना एक आता दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, योजना आता कशा प्रकारे महाडीबीटीवरती आणली जाते की सेपरेट डीबीटी पोर्टल आणलं जात आहे, याच्या काय काय प्रक्रिया असतील, याच्या अर्ज प्रक्रिया कशी असतील, या सर्व बाबींबद्दल येत्या काळामध्ये जशी जशी माहिती येईल तसे तसे अपडेट घेण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।